नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता फक्त लाडक्या बहिणींचा 500 रुपयाचा हप्ता जो आहे तो दर महिन्याला येणार असल्याची माहिती जी आहे ती सरकारकडनं आता समोर आलेली आहे। या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलायला आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे। ताई, सातत्याने लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना म्हणून ओळखली जात होती या सरकारचं, आणि त्याच लाडक्या बहिणींचे आता 1,500 ऐवजी फक्त 500 रुपये जे आहेत त्या महिलांच्या अकाउंटमध्ये येणार आहे। ज्या महिला नमो शेतकरी योजना ज्या आहेत त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अकाउंटमध्ये फक्त 500 रुपये येणार आहेत, आणि त्या महिलांची संख्या जवळपास तब्बल 8 लाख इतकी आहे। मी आधी पण ह्या गोष्टीवर बोलले आहे की सरकारने माझ्या लाडक्या बहिणींना एप्रिल फुल बनवण्याचंच काम केलंय। हा एप्रिल महिना चालू आहे, पहिल्या दिवशीपासून आम्ही म्हणतोय की ह्या योजना सरकार बंद करेल, भविष्यामध्ये ह्या बंद करेल, आणि ह्या बंद करण्याच्या मार्गावरती आता सरकार आहे। हळूहळू कुठले ना कुठले निकष लावायचे, निकष लावून त्या महिलांची संख्या कमी कशी होईल ह्याकडे सरकार लक्ष देत आहे, आणि तसंच आता हे 1500 रुपयावरून 500 रुपये आलं आहे, आणि भविष्यामध्ये 500 रुपये पण देईल की नाही देईल अशी शंका उपस्थित झाली आहे। कारण ज्या घोषणा निवडणुकीच्या वेळेस सरकारने केल्या होत्या किंवा यांच्या नेत्यांनी केल्या होत्या त्या कुठल्याही घोषणा सरकारने पाळलेल्या नाहीत। त्यामुळे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी सरकारची जी भूमिका आहे ती दिसते यातनं। परंतु सातत्यानं महायुती सरकार ज्यावेळेस निवडणुका होत्या राज्याच्या विधानसभेच्या त्यावेळेस हे 1500 रुपये आम्ही 2100 रुपयापर्यंत घेऊन जाऊ असं सातत्याने म्हणत होते। जवळपास ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस कोणतेही निकष अटी नियम न पाळता प्रत्येक महिलेला या योजनेचा फायदा मिळाला, परंतु निवडणुकीच्या लगेचच 3-4 महिन्यातच आता ह्या सगळ्या नियम वगैरे येतात आहेत। ह्या सगळ्यांकडे कसं पाहताय? निवडणुकीच्या वेळेस अनेक घोषणा त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या, जशा लाडक्या बहिणीला 2100 रुपये आम्ही वाढवून देऊ, शेतकरी कर्जमाफी आम्ही करू आणि 7-12 शेतकऱ्यांचा कोरा करू, हे देखील सांगितलं होतं। तुम्हाला वीज बिलामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण माफी, हेही एक आश्वासन होतं। ह्या ज्या आश्वासनं निवडणुकीच्या काळामध्ये दिलेली होती ती कुठलीच आश्वासनं सरकारने पूर्ण केलेली नाहीत। त्याच्यामुळे सगळ्या भूल थापा होत्या आणि फक्त मतं मिळवून घेण्यासाठीची खोटी आश्वासनं त्यावेळेसच्या मंत्र्यांनी दिलेली होती, आणि आत्ता हे प्रत्येक मंत्री त्यांच्या दिलेल्या शब्दावरून फिरतोय। खरं तर आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत। खरं तर एकनाथ खडसे यांनी गिरीश भाऊंवरती आरोप लावलेले होते, ते आरोप अनिल थत्ते यांच्या व्हिडिओवरतून लावण्यात आलेले होते, परंतु अनिल थत्ते यांनी देखील माध्यमांना खुलासा करताना सांगितलं आहे की माझ्या व्हिडिओचा विपर्यास जो आहे तो एकनाथ खडसेंनी पॉलिटिकल त्या माध्यमातून केला, आणि त्यांनी गिरीश महाजनांवरती आरोप केले असा दावा जो आहे तो आता अनिल थत्तेसुद्धा करताना पाहायला मिळतात। मला असं वाटतं हा संपूर्ण विषय ते एकमेकांना उत्तर द्यायला नाथाभाऊ आणि गिरीश भाऊ सक्षम आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या विषयामध्ये मला स्वतःला घालून, मी एवढी मोठी नाही की त्या दोघांच्या विषयामध्ये मी पडावं, पण नाथाभाऊ त्याच्यावरती चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतील, कारण संपूर्ण विषय हा त्यांना माहिती आहे, मला संपूर्ण विषयाची माहिती नाही। परंतु सातत्यानं गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांची जुगलबंदी जी आहे ती अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे। सातत्याने दोन्ही मोठे नेते आहेत आणि दोन्ही सातत्यानं एकाच जिल्ह्यातून येऊन ह्या सगळ्या म्हणजे त्यांची सगळी म्हणजे वाकयुद्ध ती रंगलेली असतात, परंतु आता कायदेशीर नोटीस गिरीश महाजनांकडनं सर्व केली जाणार आहे एकनाथ खडसेंना। मला असं वाटतं त्यांनी गेल्या अनेक वर्ष सोबत काम केलेलं आहे, त्यांच्यामुळे त्यांचा एकमेकांवरती अधिकार पण तेवढाच आहे, भांडण्याचा पण आणि एकमेकांना बोलण्याचा पण अधिकार तेवढाच आहे। त्या प्रेमाखातर असेल एकमेकांवरती बोलत राहतात। परंतु ज्या व्हिडिओवरतून अनिल थत्ते यांनी व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओवरतून एकनाथ खडसेंनी सगळे आरोप लावलेले होते, परंतु आता अनिल थत्ते देखील त्या सगळ्यावरतून आपल्या भूमिकेवरतून मागे हटताना पाहायला मिळतात का? अनिल थत्ते स्वतः म्हणतात की माझ्या व्हिडिओच्या काही भागाचा विपर्यास जो आहे तो एकनाथ खडसे यांनी केला, पॉलिटिकल साईजमधनं त्यांनी केला, आणि राजकीय आरोप त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी केले। मला असं वाटतं की जो विषय बाबांनी मांडलेला आहे त्या विषयासंदर्भात तेच चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतील, कारण त्यांच्या उठवलेल्या कुठल्याही प्रश्नाच्या बाबतीत मी बोलणार मला अपेक्षित नाही, कारण मला ती संपूर्ण माहिती पण नाही त्या विषयाची। खरं तर तुम्ही एक ट्विटसुद्धा केलं आहे, खरं तर हे सरकार कोसळणार, सरकारमध्येच आतमध्ये काही कलगीयुद्ध रंगलं आहे का अशा पद्धतीचं तुम्ही ट्विट केलं आहे, नक्की काय वाटतं? कारण की गेल्या अनेक दिवसांपासून उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी काही कार्यक्रमांमध्ये दिली जात नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चा रंगताना पाहायला मिळते।
तुम्ही गेले कित्येक दिवस झाले जर बघितलं असेल तर तुतुमयमयच चाललेलं दिसतंय. त्यांच्यामध्ये मान अपमान एवढा आहे की कोण कुठे कधी रागाने निघून जातंय, कोण कुठे जातंय हे अनेकदा आपण बघितलंय मीडियावरती, तुमच्याच मीडियावरती आम्ही बघितलंय. आणि बरेचदा त्यांच्या ऑफिसेसमध्ये पण अधिकारी नियुक्त केल्याच्या बातम्या आम्ही बघितल्या आहेत की याच्यावर वरदहस्त ठेवताना म्हणजे दादांच्या ऑफिसमध्ये माणसं ठेवण्यात आली, नियुक्त करण्यात आली. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या फाईली ह्या दादांकडे पाठवण्यात याव्या आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पाठवण्यात याव्या, असं जे काय सगळं चाललंय म्हणजे एकमेकांचं नियंत्रण एकमेकांवरती ठेवावं का, असं सगळं जो परिस्थिती आपण बघतोय त्यातनं असं वाटतंय की आता हे भांडणं विकोपाला जातील. आणि भांडणं जशी विकोपाला गेल्यानंतर आता सध्या आपण बघितलं असेल तर एकनाथ शिंदे साहेब अस्वस्थ आहेत कारण त्यांच्या आमदारांना निधी मिळत नाही आहे, त्यांना निधी मिळत नाही आहे. आणि मागच्या वेळेस ते म्हणालेच होते की निधी मिळत नाही आहे म्हणून ते सत्तेतनं त्यावेळेस बाहेर पडले होते आणि त्यांनी पक्ष फोडला होता. त्याच्यामुळे आत्ताही त्यांना निधी मिळत नाही आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा जो बाणा आपण आधीचा बघितला असेल तर त्यांना निधी मिळाला नाही म्हणजे ते चॅलेंज म्हणून स्वीकारतात आणि त्याच्यावरती ते सत्तेला पण लाथ मारायला मागे पुढे बघत नाहीत. त्याच्यामुळे ते आत्ताही सत्तेला लाथ मारतील आणि ते सरकारमधून बाहेर पडतील. नाहीतर अन्यथा त्यांना कुठला तरी दबाव आहे आणि जर लाचारीने त्यांना पक्षामध्ये आणि तिथे सत्तेमध्ये राहावं लागतंय असं म्हणावं लागेल. परंतु मग ते जरी सत्तेमधनं निघाले तरी आत्ताचा जो आकडा आहे महायुतीचा तो मात्र सत्तेत टिकण्याजोगाच आहे. शेवटी सत्तेपेक्षा स्वतःचा अस्तित्व आणि स्वतःचं म्हणतो ना आपण की काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट असावा ना माणसाला. एवढा अपमान सहन केल्यावरती जर एकनाथ शिंदे साहेब सत्तेत राहत असतील तर त्यांना कसली तरी ईडी CBI कसली भीती आहे का ही शंका यायला जागा आहे. नाहीतर त्यांचं स्वावलंबन आणि त्यांना जर स्वतः बाबतीत सेल्फ रिस्पेक्ट असेल तर ते कधीच सत्तेला लाथ मारून बाहेर पडतील. कारण आत्ता त्यांना निधी मिळत नाही, त्यांचा सन्मान राखला जात नाही, त्यांना भाषणाची संधी दिली जात नाही आहे. हे सगळं बघता मला वाटत नाही की त्यांना योग्य ती वागणूक सत्तेमध्ये मिळते, सरकारमध्ये मिळते. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात आता खरं तर मंगेशकर रुग्णालयावरती अजून देखील कोणतीच कारवाई झालेली नाही. मंगेशकर रुग्णालयाने जवळपास अनेक कोटींचं थकबाकी जी आहे ती त्या संपूर्ण रुग्णालयावरती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अमित गोरके जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या PN सोबत हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला असल्याचं पाहायला मिळतोय. या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहताय? मला असं वाटतं शून्यापासून जर आपण पहिल्या दिवशीपासून जर ती परिस्थिती बघितली तर एकतर सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि त्यांच्या PAच्या पत्नीबाबतीत ही घटना घडली आहे. एक तर इथपर्यंत हा विषयच पोचायला नको होता. स्वतः आमदारांचे PA असल्यामुळे जेव्हा आपल्या PA म्हटल्यानंतर 24 तास त्यांच्यासोबत राहणारी व्यक्ती, त्यांच्या घरातली व्यक्ती असताना पैशा अभावी त्यांच्या पत्नीचा जीव जावा हे दुर्दैव म्हणावं लागेल. आणि त्याही परिस्थितीत अनेकदा आपण बघितलं की ह्या घटनेनंतर हॉस्पिटलच्या चुकांवरती पांघरून घालण्याचंच काम सरकारकडनं होतं आहे किंवा तात्काळ ज्या कारवाया व्हायला हव्या होत्या फक्त डॉक्टरांचा राजीनामा घेण्यात आला. पण प्रशासन जबाबदार आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी तिथे कुठेही कारवाई करताना दिसत नाही आहे. म्हणजे सरकार यांना पाठीशी घालण्याचं काम करतं आहे का? आणि सगळे महाराष्ट्रातल्या हॉस्पिटलमध्ये ही परिस्थिती आहे. ह्या प्रत्येक ठिकाणी नियंत्रण असणं गरजेचं आहे. तिथे डिपॉझिट मागितलं जातं पण त्या डिपॉझिट मागण्यासाठी जी काही जबरदस्ती किंवा जो त्या दिवशीचा पण प्रकार आपण बघितला असेल तर तो चुकीचा होता आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई तरी करणं अपेक्षित होतं पण ती होताना दिसत नाही आहे. म्हणजे कुठेतरी सरकार पाठीशीच घालतंय. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. या होत्या रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातला जो वाद आहे त्या सगळ्या संदर्भात मत जे आहे ते एकनाथ खडसेच आपलं मत जे आहे ते व्यक्त होतील. कारण की बाबांच्या या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात मला कोणतीच माहिती नाही असं जे मत आहे ते रोहिणी खडसे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.